मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र तलवारीशी नात हे मातीशी अगर सरणावरची रोज रखायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रतायाच जिकत नाहीच वरतवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र शंकराच नव राजगड गावर शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा. गड्यांनो, काही वेळातच सूर्यनारायण अस्ताला जाईल, काळोख होईल, अंधार पसरेल. पण आज या अंधारात जर तुमच्या तलवारीच्या वीजा लखलखल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी कोंदणात सजवली जाईल. या रात्रीच घोंगडं पांघरूनच आपल्याला आपल्या स्वराज्यावर पसरलेला हा आज्ञामोहळ जाळून टाकायचा आहे. माझ्या जीवीच्या जीव लागांनो, आपल्या या मराठी मातीच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येतात का? नीट कान देऊ नाही का? आपली ही आई आक्रोश करते, म्हणते, अरे माझ्या पुतांनो, तुम्ही असताना आपला शत्रू माझ्या छातडावर पाय देऊन थया थया नाचतोय आणि तुम्ही हे सहन करता नाही. आज हे जगाला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे की आमची सहन करण्याची मर्यादा आता संपली. आता आम्ही थेट घुसणार आणि गणिम तोडणार. जगलो जिंकलो तर आपल्या कीर्तीचे पोवाडे आपल्या कानांनी ऐकू, कटून मेलो तर पावन होऊन स्वर्गात जाऊ. जे होईल ते होईल, पण आजची रात्र गड्यांनो, आजची रात्र आपल्या तलवारीची. अशी शर्त करा की या रात्रीपासून ते कल्पांतापर्यंत आपले मराठी मातीत मिसळलेले श्वास आपल्या शत्रूला हे ठणकावून सांगत राहिले पाहिजे, हे वैर्या, एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाही आमचं स्वराज्य. महाराज, गनिमी गोटातून बातमी आली आहे. सिद्धी जोरने वेढा अधिक कडक केला आहे. उद्या पहाटे तो गडावर हल्ला करण्याची तयारीत आहे. महाराज, आपली रसद संपत आलीये. शत्रूंची संख्या आपल्यापेक्षा 10 पट जास्त आहे. आता काय करायचं? तानाजी, जेवढा शत्रू बलाढ्य असतो तेव्हा शक्तीनं नाही तर युक्तीनं लढावं लागतं. त्यालाच तर आपण गनिमी कावा म्हणतो. पण महाराज, आपण या वेळातून बाहेर कसे पडणार? ऐका, आपण 2 पालख्या तयार करू. एका पालखीत माझ्यासारखा दिसणारा शिवा काशी बसेल आणि तो मुख्य दरवाजातून बाहेर पडेल. शत्रू त्याला पकडण्यात मग्न होईल. त्याच वेळी आपण दुसऱ्या वाटेनं विशालगडाच्या दिशेने कूच करू. हर हर. जब तीर
शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेना पार हे लागेना पार लागेना पार अरे लागेना पार लागेना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेना पार अहो काय सांगता नाही अरे मग काय गड्या हो यो बसला हाय ना गनीम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज राजांनी आता युगत काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजानं युगत मांडली युगत मांडली बघा बघा युगत मांडली राजांनी आता युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली युगत मांडली अशी ही युगत राजांनी काढली पंताचीच पण राजांनी काढली सिद्धीच्या खेम्यात पंततोची भेंड शिवबसवाला भेटाया येणार सुलूक होणार हो शिवबसवाला भेटाया येणार सुलूक होणार हो हे शिवबसवाला भेटाया येणार सुलूक होणार हो नाही सुलूक होणार आता राजांच्या मनीचं कुणाला ठावं अहो तुम्हाच ती ठाव नाही असं झालंय वय नाही अरे खरंच नाही मला फक्त